आणि आताची बातमी बुलढाणा जिल्ह्यातून लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जट्टू या मार्गाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिक, विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढत असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। याच्या निषेधार्थ भाजपचे देवानंद सानप यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील खड्डे आणि रस्ता बांधकामासाठी टाकलेल्या साहित्याचे पूजन करून गणरायाची आरती म्हणत अनोखे आंदोलन करण्यात आले। येत्या आठवड्याभरात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। चला पाहूयात काय म्हणतात आंदोलक। किनगाव जट्टू पासून तर भुमराळ्यापर्यंत रस्ता हा अक्षरशः खड्डेमय झालेला आहे। रस्त्यात खड्डा ते खड्ड्यात रस्ता हेच कळायला तयार नाही। या रस्त्यावरून, या डांबरी रस्त्यावरून मराठवाडा ते विदर्भ हे दोन सीमेवर हे गाव असल्यामुळे भुमराळा हे दोन्ही मराठवाडा आणि विदर्भ इथून या सर्व शेतकऱ्यांची वाहतूक असते, दळणवळणाची। या रस्त्यावरून अनेक शेकडो विद्यार्थी स्कूल बसमध्ये, बाईकमध्ये शाळा शिक्षण घेण्यासाठी जात असतात। आम्ही 15 दिवस अगोदर अशी मागणी केली होती की तुम्ही या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आज आम्ही खड्ड्याचं पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणून गणपती बाप्पाकडे असं साकडं घातलेलं आहे की विघ्नहर्ता, छोटे मोठे अपघात होतात, अपघात झालेले व्यक्तींना सुरक्षा कवच म्हणून त्या आरतीच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती केली की बा छोटे मोठे अपघात जर झाले तर त्यांना इजा नको होऊ देऊ, रक्षण करतात विघ्नहर्ता बाप्पा तूच आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की 8 दिवसाच्या आत हा रस्ता डांबरीकरणाला सुरुवात करा। 1.5 वर्ष झाले मंजूर आहे। ठेकेदाराने 6 महिन्यापासून या रस्त्यावर गिट्टी अंथरून ठेवलेली। अक्षरशः आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यासोबत बोललो, ठेकेदारासोबत बोललो। ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की निधी नाही तर आम्ही काय करणार। मला एक म्हणायचं आहे की निधी नाही तर मग तुम्ही रस्ते घेता कशासाठी? तुम्ही काम करा, निधी तुम्हाला उपलब्ध होणारच आहे। आणि यांनी जर काम नाही केलं, मुजोरीवानी जर असेच वागले तर शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष द्यावं आणि या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून याचं लायसन रद्द करावं आणि हे जे काम वर्कआउट झालेलं आहे ते दुसरीकडे वर्ग करावं अशी आमची विनंती आहे। 4-5 दिवसात, 8 दिवसात डांबरीकरणाचं काम चालू करा, पॅचचं काम चालू करा, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू। या ठिकाणी येऊन मी असा इशारा देत आहे। लोकवाहिनी मीडिया करता ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।